आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। राजकीय उदासीनतेमुळे नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प गुजरातकडे गेला, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये सौर उत्पादनामध्ये अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार, गुजरातला जाणार नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर रिन्यू कंपनीकडून खुलासा। विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे। आज विरोधी पक्षनेत्यांना तोंडावरती पडावं लागलं। उद्योग बाहेर गेले नाही असा कंपनीने स्वतः खुलासा केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वडेट्टीवारांवरती निशाणा। विरोधक जाणून बुजून उद्योग इकडे गेले तिकडे गेले असं खोटं सांगतायत। वडेट्टीवारांच्या आरोपांवरती अजित पवार यांचं उत्तर। विदर्भामध्ये किती प्रकल्प आले हे विरोधकांना माहित नाही, कुठल्या सूत्रांनी त्यांना माहिती दिली माहित नाही। वडेट्टीवारांच्या आरोपांवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांचं उत्तर। राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। वादग्रस्त वक्तव्यातून तेढ निर्माण करणारा राष्ट्रवादीचा आक्षेप। प्रफुल्ल पटेल तटकरे थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी साधणार संवाद। हिंदूंच्या विषयासंदर्भात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही। अजित पवारांना कुठे तक्रार करायची ते करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। आणि अजित पवार दिल्लीला तक्रार करणार असल्याच्या बातमीवरती नितेश राणे यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये रोड शोच्या दरम्यान युवकांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे। वादग्रस्त वक्तव्यानंतरही रामगिरी महाराजांना पोलीस सुरक्षा पुरवत असल्याचा केला निषेध। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा। महापुरुष संत यांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचीही उपस्थिती। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात। राग आम्हालाही येतो, पण व्यक्त करण्याच्या मर्यादा पाळा। संजय गायकवाड यांचं नाव न घेता अजित पवार यांनी टोचले कान। राहुल गांधींवरती जे भाष्य करतात, जनता त्यांना मतांच्या माध्यमामधून उत्तर देतील। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं अनिल बोंडे आणि गायकवाडांवरती टीका। भाजपचे खासदार अनिल बोंडे हे वैचारिक बोंडअळी आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची बोंडेंवरती टीका। केंद्रातील भाजपचे आणि राज्यातील नेते बोंडेंचे प्रेरणास्थान, सावंत यांचं वक्तव्य। वांद्रे परिसरामध्ये वर्षा गायकवाड यांचे ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स। झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स फाडल्याचा काँग्रेसचा आरोप। वांद्रे पूर्व भागामध्ये पैशाचा पाऊस पडतोय म्हणून गुंडगिरी सुरू। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे ईदच्या शुभेच्छा देणारे फलक फाडल्यामुळे वांद्रे परिसरात राजकीय तणाव। झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा प्रत्यक्षदर्शी नूर मोहम्मद इद्रेसी यांचा आरोप। पोस्टर फाडणं हा बालिशपणा, जनता त्यांना धडा शिकवेल। वांद्रेमधील पोस्टर वॉरवरती खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन। संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। वर्षा गायकवाड, राखी सावंत, राखी जाधव, असलम शेख, अमीन पटेल पोलिसांच्या ताब्यात। मनोज जरांगेंना बिग बॉस कार्यक्रमामध्ये घ्या। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा टोला। जरांगे बारामतीच्या इशाऱ्यावरती आंदोलन करतात, त्यांनी बॅनरवरती तुतारी चिन्ह टाकावं। हाकेंचा जरांगेंवरती निशाणा। 1911चं हैदराबाद गॅझेट ग्राह्य असेल तर राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी केला? लक्ष्मण हाके यांचा सवाल। मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का? हाकेंची टीका। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरण। सह आरोपी चेतन पाटील याचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कल्याण न्यायालयामध्ये एसआयटी कडून 500हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल। आरोपी अक्षय शिंदेवरती बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे 2 आरोपपत्र दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।